श्री स्वामी समर्थ। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता श्रावण महिना सुरू होणार आहे 5 तारखेपासून आणि 3 आणि 4 ह्या दोन्ही दिवशी आलेली आहे अमावस्या, आषाढ महिन्यातला शेवटचा दिवस आणि श्रावणाची सुरुवात होणार आहे तो म्हणजे श्रावणी सोमवारपासूनच। तर 3 आणि 4 तारखेला आलेली आहे अमावस्या, ज्याला की आपण दीप अमावस्या म्हणतो। अमावस्या म्हणजे आपल्या घरामधली जी काही वाईट गोष्ट आहे किंवा ज्या काही खराब गोष्टी आहेत त्या आपण घरातून बाहेर काढतो आणि घराला प्रसन्न ठेवतो। श्रावण महिना सुरू होणार आहे आणि आपल्या घरामध्ये फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह वातावरण निर्माण व्हावं यासाठी आपल्या घरामधले पूर्ण स्वच्छता आपल्याला करायची आहे। त्याचसोबत आपल्याला देवघराची स्वच्छता देखील करायची आहे। देवघराची स्वच्छता करताना आपण जे देवांचं सामान वगैरे ठेवतो ते साठी लागणाऱ्या वस्तू किंवा पोथी ह्या सगळ्या आपण जे ठेवतो ते देखील आपल्याला नीटनेटकं स्वच्छ करून ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्या श्रावण महिन्यापासून आपले सगळे सण वार व्रत वैकल्य चालू होतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्यांचा उपयोग होणार असतो। तर दीप अमावस्या आहे म्हणून आपल्याला पूर्ण आपल्या घरामधले सगळे दिवे जे आहे, तुमच्याकडे जे काही दिवे असतील तांब्याचे, पितळेचे, चांदीचे किंवा तुम्ही मध्ये लावण्यासाठी जो काही मातीचा वगैरे दिवा लावतो आपण तो देखील असेल, सगळे दिवे आपल्याला स्वच्छ पुसून धुवून आपल्याला ते पूजेसाठी आज वापरायचे आहेत। तर आपल्याला अमावस्या आहे म्हणून आपल्याला आपल्या घरामधली पूर्ण जी फरशी असते त्याला आपण लादी पुसून घेणं असं म्हणतो, तर ही देखील आपल्याला पुसून घ्यायची आहे। गोमूत्र आणि हळद आणि त्यासोबत थोडंसं खडे मीठ टाकून आपल्याला त्या पाण्याने फरशी पुसून घ्यायची आहे। त्यासोबत तुम्ही आता बघितलं की मी काचेच्या वाटीमध्ये थोडंसं खडे मीठ ठेवलेलं आहे आणि ते मी प्रत्येक घराच्या कोपऱ्यामध्ये ठेवते, म्हणजे प्रत्येक रूमच्या एका कोपऱ्यामध्ये मी ती ठेवते, जेणेकरून आपल्या घरामधली जी निगेटिव्हिटी आहे ते खडे मिठामध्ये आपण शोषून घेतली जाते असं म्हणतात। तर त्यामुळे मी घरामध्ये प्रत्येक वेळी हे अमावस्येच्या दिवशी करते। एरवी देखील जेव्हा मला वेळ मिळतो त्यावेळी मी ते खडे मीठ जे आहे ते बदलून त्याच्यामध्ये दुसरं मीठ ठेवत असते आणि ती वाटी जी आहे ती स्वच्छ पुसून आपल्याला परत धुवून पुसून त्याच्यामध्ये परत ते खडे मीठ बदलून ठेवायचं असतं, जे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे ती त्यामध्ये ॲब्सॉर्ब केली जाते। त्यासोबत मी आज अमावस्येच्या दिवशी आपण किंवा गुरुवारी किंवा विशेष प्रसंगी सणवार जेव्हा असतात तेव्हा आपण हळदीचं लेपन करतो। तर हळदीचं लेपन करण्यासाठी हळद आणि गोमूत्र असं मी मिक्स करून घेतलेलं आहे। हळदीचं लेपन केलं आहे, त्याला छानपैकी त्याच्यावरती स्वस्तिक काढलेलं आहे आणि स्वस्तिकच्या साईडला 2 रेषा आपल्याला करायच्या असतात, जेणेकरून आपल्या स्वस्तिकमध्ये जी एनर्जी आहे ती आपल्या घरामध्ये टिकून राहावी आणि त्याच्या 4 दिशांना जाऊ नये म्हणून आपल्याला ह्या 2 रेषा काढायच्या असतात। त्यासोबत ते 4 टिंब आपल्याला मध्ये ठेवायचे असतात, त्याला मी कुंकाने परत लावलेलं आहे। त्यासोबत अग्निदेवतेची पूजा म्हणजेच आपण जे दीप प्रज्वलन करणं म्हणतो किंवा दीप अमावस्या आहे म्हणून आपल्याला जे आपण स्वयंपाक बनवतो तर त्या गॅसची देखील पूजा करून घ्यायची आहे आज। तर गॅसची पूजा मी पूर्ण स्वच्छता करून घेतलेली आहे आणि आता मी देवांना देखील आंघोळ घालून घेतलेली आहे। देवांना आंघोळ घालून घेतलेली आहे आणि त्यासोबतच मी दिवे देखील स्वच्छ करून घेतलेले आहेत। तर दिवे मी आदल्या दिवशी स्वच्छ करून धुवून पुसून ठेवले होते, तर दिवे मी स्वच्छ केलेले आहेत। पूर्ण खोलून उकलून आपल्याला दिवे स्वच्छ करायचे आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये जी काही थोडीफार काळी घाण साचलेली असते, घाण म्हणजे आपण जे तेल टाकतो तर त्या तेलामुळं आपण असं होतं की ते खालच्या साईडला ना थोडं काळं होतं, तर ते पूर्ण खोलून जर का आपण धुतले ना तर ते स्वच्छ निघतात। तर मी आता देवांची पूजा केलेली आहे, देवपूजा माझी झालेली आहे आणि आता मी करते आहे दीप अमावस्येची पूजा मांडते आहे। तर यासाठी आपण एक तुमच्याकडे पाट असेल, पाट चौरंग जे काय असेल ते तुम्ही घ्यायचं आहे। त्याच्यावरती जे कुठला कलरचा वस्त्र असेल किंवा जो ब्लाऊज पीस असेल तो तुम्ही अंथरून घ्यायचा आहे। त्यावरती आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे म्हणून दिव्यांसाठी आपण आसन ठेवायचं आहे। आपण आसन तर ठेवलेलं आहे कपड्याचं, पण त्यासोबतच तांदळाचं आसन देखील दिव्यांना असतं। आपण रोजचा देखील दिवा जो देवघरामध्ये ठेवतो त्याच्याखाली थोडे तरी तांदूळ अक्षदा म्हणून ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरतीच आपण दिव्यांचं आसन असं म्हणून त्याच्यावरती दिवा ठेवायचा आहे। तर आता मी सगळे दिवे जे आहेत प्रज्वलित करून घेतलेले आहेत। तुपाचे देखील 2 माझ्याकडे आहेत चांदीचे, त्याच्यामध्ये मी तुपांच्या फुलवाती लावलेल्या आहेत आणि बाकीच्यामध्ये मी समई जी आहे स्वच्छ करून घेतली, त्याच्यामध्ये तेलाची वात लावलेली आहे। तिळाचं तेलच मी रोज देखील वापरते, तर तुम्ही कोणतेही तेल वापरू शकता असं काही नाही, पण दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला ही पूजा करायची आहे। तर माझी पूजा ही पूर्ण झालेली आहे। मी फुलं जे आहेत, पिवळ्या फुलांचं खूप महत्त्व आहे दीप अमावस्येच्या दिवशी। अमावस्येच्या दिवशी पिवळे फुलं आपल्याला जे आपले दिवे आहेत त्यांना वाहायचं आहे आणि पूजा करायची आहे, रांगोळी काढायची आहे, छानपैकी दीप आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे। बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती असतात, तर काही ठिकाणी कणकेचे दिवे केले जातात ज्याच्यामध्ये गुळ घालून ते तिंबलं जातं पीठ मळून तसे दिवे केले जातात कणकेचे आणि त्यामध्ये फुलवाती लावून ते आपल्या हे तांब्या पितळाचे जे दिवे आपण पूजा करायला ठेवलेले आहेत त्यांना ओवाळलं जातं। तर तसं आमच्या इकडे पद्धत नाही आहे, त्याच्यामुळे मी माझा जो दिवा आहे तेलाचा त्यानेच मी ओवाळलेला आहे आणि धूप याने ओवाळलेला आहे। तुम्ही कापूर लावून ओवाळू शकता आणि आपल्याला हे जे दिवे आहेत ते आपल्याला आयुष्यभर म्हणजे आपल्याला जे आपल्या अंधाराकडून प्रकाशाकडे नेतात त्यांची पूजा आज करायची असते। त्याचसोबत आपल्याला
प्रथम हा दिवा लावून आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। मी गणपती बाप्पांना म्हणजे सुपारी रूप गणपती बाप्पांचं आपण स्वरूप तिथे ठेवतो आणि त्यांना अभिषेक घालून मी तिथे पूजा केलेली आहे, हळद कुंकू आणि फूल वाहून। तर त्यानंतर दिवे जे आहेत ते ठेवून घेतलेले आहेत आणि त्यांची पूजा केलेली आहे। तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात। तर नैवेद्य हा तुम्ही तुमच्या मनानुसार दाखवू शकता, म्हणजे जसं तुमच्या घरामध्ये जसं बनवलेलं आहे स्वयंपाक तो दाखवू शकता, किंवा काही ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य देखील आहे। दूध साखर दाखवू शकता, साखर दाखवू शकता, खडीसाखर, बऱ्याच ठिकाणी लाह्या ठेवायची पद्धत आहे। तर गव्हाच्या आणि ज्वारीच्या लाह्या ठेवल्या जातात नैवेद्य म्हणून। तर आमच्या इकडे तसं नाही आहे, तर म्हणून मी इथं दूध साखर किंवा साखर असं तुम्ही दाखवू शकता। मी साखर ठेवलेली आहे नैवेद्य म्हणून आणि देवाची देखील पूजा केलेली आहे। आता ही सकाळी मी पूजा केलेली आहे व्हिडिओसाठी, तर त्यामुळे मी साखर ठेवलेली आहे। असं मी जेव्हा माझा स्वयंपाक होतो त्यावेळेला पहिला नैवेद्य मी देवांसाठी काढते आणि तो मी देवांना दाखवत असते आणि परत मग आपल्या स्वयंपाकामध्ये घेत असते। तशा पद्धतीने मी माझा नैवेद्य रोजचा दाखवते। तर तुम्ही जशा पद्धतीने तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकता। फक्त ती साखर किंवा तो जो काही नैवेद्य आहे किंवा तुम्ही कणकेचे दिवे केलेले आहे ते देखील खाल्ले जातात ते। तर ही पूजा कधी करायची आहे, तर अमावस्या चालू होणार आहे शनिवारी 3:41 आणि दुसऱ्या दिवशी रविवारी संपते आहे, म्हणजे 4:53 ह्या कालावधीमध्ये तुम्ही कधीही करू शकता। ह्या अमावस्येच्या दिवशी आपण जेव्हा दिव्यांची पूजा करतो, दिवे लावतो, त्यावेळेला आपण शनिवारी संध्याकाळी केली तरी चालेल किंवा रविवारी संध्याकाळी केली तरी चालेल अमावस्येच्या दिवशी। तर दोन्ही दिवस अमावस्या आहे। तर ज्या वेळेला आपण दिव्यांची पूजा करणार आहोत त्यावेळेला आपल्याला शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार, दिवा लावला दिवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी, माझा नमस्कार, किंवा जे काही तुम्हाला म्हणायचं आहे की घरातल्या सर्वांचा नमस्कार देवांच्या चरणापाशी असं म्हणायचं आहे। त्यासोबतच ये ग लक्ष्मी बैस बाजे, माझं घर तुला साजे, घरातली इडापिडा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे, घरच्या सर्वांना सुख समाधान आरोग्य शांती लाभू दे, अशी दिव्याला प्रार्थना करायची आहे। आणि आपल्याला हे जे आपण मंत्र म्हणतो हे आधीपासून आलेला आहे तो आपल्याला म्हणायचा आहे। आणि दिव्यांची अशी दीप अमावस्या आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने साजरी करायची आहे। तर ही दीप अमावस्या साजरी करताना आता आपण आज अमावस्या आहे म्हणजे आषाढ महिन्यातला शेवटचा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी श्रावण चालू होणार आहे। बरेच लोक ह्याला गतहरी असं पण म्हणतात। गतहरी म्हणजे आपल्या मागचं जे काही दुःख वगैरे आहे ते हरण कर किंवा ते संपू दे आणि नवीन आपली सुरुवात होऊ दे चांगल्या गोष्टींची, असं आपण म्हटलं जातं। तर दुसऱ्या दिवशी श्रावण चालू होणार आहे म्हणून बरेच लोक ह्या गतहरीला गटारी असं नाव अपभ्रंश झालेला आहे आणि त्यामुळे मांसाहार वगैरे करतात, मद्यपान करतात। पण आपण जर का समजा घरामध्ये आपण मांसाहार आणलेला आहे तर आपण ही पूजा कशी करणार ना? आपण पूजा करायची म्हटल्यानंतर घरामध्ये सात्विक वातावरण निर्माण झालं पाहिजे, सात्विक लहरी। आपण एवढे दिवे लावतोय म्हटल्यानंतर आपल्या घरामध्ये बघा आपण आपण आरती करतो त्यावेळेला आपल्याला किती प्रसन्न वाटतं। मग जे काही निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या घरातल्या आपल्या बाहेर काढायच्या आहेत त्या अमावस्येच्या दिवशी। त्याचसोबत आपल्याला मांसाहार देखील करायचा नाही आहे, कारण की दुसऱ्या दिवशी आहे श्रावणी सोमवार आणि श्रावणी सोमवारच्या दिवशी मग आपलं जर का घरामधलं स्वच्छता नसेल किंवा आपण आदल्याच दिवशी जर का नॉनव्हेज घरामध्ये आणलेलं आहे आणि मग आपण एक साईडला पूजा पण करतोय, एक साईडला आपण नॉनव्हेजचं पण बनवतोय आणि मग ते सगळं किचन वगैरे सगळं स्वच्छता करणं तेवढं सगळं दुसऱ्या दिवशी सकाळी शक्य नाही आहे। तर त्यामुळे आपण जे काही आहे ते आधीच म्हणजे तुम्हाला जरी श्रावण चालू होणार आहे, बरेच लोक खाणारे असतात की जे महिनाभर त्यांना खाता येणार नाही म्हणून करता, पण ते हे अमावस्याच्या दिवशी करू नका, कारण की ही अमावस्या जी आहे ती खूप मोठी अमावस्या आहे मानली जाते। दीप अमावस्या ज्या दिवसापासून म्हणजे श्रावण महिन्यापासून दिवस हा छोटा होत जातो आणि रात्र मोठी होत जाते, म्हणूनच आधीच्या काळामध्ये ही दिवे लावण्याची पद्धत होती आणि त्या दिवसापासून दिवे जास्त लावले जातील। म्हणजे जसं आपण दिवाळीमध्ये करतो दिवे पंत्या लावतो त्या पद्धतीने ह्या दिवसापासून दिवे जास्त लावण्याची गरज पडणार आहे असं म्हणून ह्यांची पूजा केली जायची, स्वच्छ केली जायची। तर तीच ही दीप अमावस्या आहे। तर झाल्याच्या नंतर आपल्याला दीप अमावस्येची कथा आहे ती कथा तुम्ही यूट्यूबवरती वगैरे ऐकू शकता। त्याचसोबत आपल्याला कथा ऐकायची आहे आणि दिव्यांची आरती करून घ्यायची आहे। ज्यांच्याकडे कणकेचे दिवे केले जातात त्यांनी कणकेच्या दिव्यांनी आरती करायची आहे, ज्यांच्याकडे तशी पद्धत नाही आहे त्यांनी माझ्यासारखंच म्हणजे दिवा लावून आपण आरती करून घ्यायची आहे। आता दिवे लावताना एका दिव्यानं दुसरा दिवा लावू नये असं म्हटलं जातं, म्हणून नवीन काडीपेटी किंवा तुम्ही उदबत्तीनं देखील लावू शकता, पण एका दिव्याच्याच दिव्याला दिवा लावू नये किंवा तुपाच्या दिव्याला तेलाचा दिवा लावू नये।
जेव्हा आपण ही पूजा करणार आहोत, मग तुम्ही जेव्हा तुम्हाला वेळ आहे संध्याकाळी त्यावेळेला तुम्ही ही निवांत पूजा करू शकता. असं काही नाही की सकाळच्या घाई गडबडीतच करावी. तर संध्याकाळच्या वेळेलाच ही आपण संध्याकाळी जेव्हा आपण तुळशीला दिवा लावतो त्यावेळेला ही पूजा तुम्ही मांडणी करू शकता. तर दिवा जेव्हा लावतो त्यावेळेला आपल्याला हे शुभम करोती कल्याणम हे म्हणायचं आहे. त्याबरोबरच आपल्याला एक वेळा तरी दिव्यांच्या समोर बसून श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप घ्यायचा आहे. त्याबरोबर आपल्याला एक वेळा श्रीसूक्त, एक वेळा पुरुष सूक्त, एक वेळा आपल्याला जे आपण विष्णू गायत्री मंत्र आहे तो म्हणायचा आहे. आणि त्याचसोबत जर तुमच्याकडे तुम्ही हे सेपरेट असं लावलं नाही किंवा सेपरेट दिवे जर मांडले नसतील, तर मागच्या वर्षीची ही माझी पूजा आहे की जी मी देवघरामध्येच 2 दिवे ठेवले होते, तेलाचे जे आहेत ते छोटे छोटे माझे, आणि समोर तुपाचे लावले होते खाली, आणि कर्पूर आरती केली होती आणि धूप आरती केली होती, आणि साईडला 2 समया लावल्या होत्या. म्हणजे तुम्ही देवघराच्या मध्ये पण तुम्ही अशा पद्धतीनेच मांडू शकता, किंवा सेपरेट तुम्हाला मांडता येत असेल, जागा असेल तर तुम्ही तिथं सेपरेट देखील करू शकता. ही माझी मागच्या वर्षीची पूजा आहे जी मी ह्या व्हिडिओ. काही ठिकाणी त्या दिव्यांना आपण दुर्वा वाहण्याची देखील पद्धत आहे, आघाडा ते देखील वाहण्याची पद्धत आहे, पण मला इथे मिळालं नाही त्यामुळे मी वाहिलेलं नाही आहे. मी फक्त फुलं वाहिलेली आहेत पिवळ्या कलरची. तर जसं तुमच्याकडे असेल तर तुम्ही करू शकता, किंवा अमावस्येच्या दिवशी तुमच्याकडे मिळालं तर तुम्ही ते नक्की वाहा. तर अशी होती ही दीप अमावस्येची छोटीशी पूजा, जी की साधी सोपी पूजा आहे, कमी वेळात होणारी, ते दाखवलेलं आहे. तर बऱ्याच ठिकाणी या दिवशी मुलांचं औक्षण देखील करण्याची पद्धत आहे. ज्यांच्याकडे आहे त्यांनी नक्की करा. तर अशा पद्धतीने आपल्याला दीप अमावस्या जी आहे ती साधी छोटीशी पूजा आहे ती आपल्याला करायची आहे, आणि अमावस्येची दीप अमावस्या आपल्याला ही साजरी करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असेच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.